भांडं तापवून घेतलं, त्यात तेल आणि जिरे टाकलं, त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून मिरची टाकली आहे, त्यानंतर आलू टाकून फ्राय केलेले आहेत. साबुदाणा रात्रभर भिजत घालून ठेवला होता, तो इथे ॲड करत आहोत. आणि शेंगदाण्याला व्यवस्थित भाजून त्याची कूट केलेली आहे. इथे थोडीशी चवीनुसार दही टाकायची आहे आणि सेंधा मीठ टाकायचं आहे आणि झाकून शिजवू याला. तोपर्यंत आपण ताकाची तयारी करू. ताकासाठी आपण दही घेतला आहे, त्याच्यामध्ये धनेपूड, मीठ आणि साखर टाकून याला ढवळून घ्यायचं आहे. व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला पाणी पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मसाला ताक बनून तयार आहे. आपली सोबतच खिचडीसुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही मस्त गरम गरम खिचडीत मसाला ताकासोबत सर्व करू शकता. सोबत कोथिंबीर घालायला विसरू नका. माझ्याकडे अवेलेबल नसल्याने मी घालू शकले नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. स्वस्त खा आणि मस्त